हॅलो हाय नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता तुम्ही हे बोलचाल की डबल डबल का बोलते असं होतं, कारण मला एक कमेंट तशी आली होती मागं, पण ती आता चला सवय लागलेली आहे त्यामुळं येतं ते. तर माझं नाव पूनम. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करते मी. आजच्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर बिग बॉसच्या संदर्भातच आहे. आणि बिग बॉसमध्ये सध्या माहिती आहे आपल्याला नेहमीप्रमाणे म्हणजे प्रत्येक बिग बॉसमध्ये एक 70 दिवस 60 दिवस 70 दिवस 75 दिवस गेल्यानंतर बिग बॉसमध्ये फॅमिली भेटायला येतात लोक. फॅमिलीतली लोक भेटायला येतात त्या कंटेस्टंटला. तर कंटेस्टंट चे फॅमिली मेंबर्स भेटायला येत असतात. आणि तो आज एपिसोड तर खरंच बरं का, इतक्या दिवस म्हणजे ना फोन ना बाहेरच्या जगाशी संपर्क, तर बाहेरच्या जगाशी कोणताही कॉन्टॅक्ट नसताना, मोबाईल नाही, तुम्हाला त्याच एक 10-15 लोकांमध्ये राहायचं आहे आणि काही टास्क कंप्लीट करायचे ते पण हे आत्ताच्या जगात ना हे खरं तर हे खूप मोठा टास्क आहे की मोबाईलशिवाय राहणं. हे खरं तर ह्याच्याशी तुम्ही सगळे सहमत असाल वगैरे. तर चला कालच्या टास्कबद्दल थोडंसं आपण बघूया. नॉमिनेशनचा टास्क होता. तर नॉमिनेट झालेले सदस्य आहेत राकेश दादा, म्हणजे राकेश बापट, अनुश्री, प्रभू, सागर दादा, दीपाली सय्यद आणि संकेत, हे 6 जण नॉमिनेट झालेले सदस्य आहेत. तर नॉमिनेट झालेले पण आता ह्या आठवड्यात ना, म्हणजे आता कोण जातं ह्या आठवड्यात काय माहीत नाही, कारण सगळे स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत. आणि दीपाली ताई म्हणा किंवा सागर दादा म्हणा, संकेतनी पण आले त्याचा गेम चांगला दाखवला. आणि एक रेवा पण नॉमिनेट आहे. अशा 7 कंटेस्टंट नॉमिनेट आहेत. आणि खरं तर हा आठवडा खरंच खूप भावूक होण्यासारखा आठवडा आहे. म्हणजे ते बघताना ना, फॅमिली भेटायला आलेली हे बघताना सुद्धा एक भावूक क्षण आहेत. ते खूप म्हणजे खूप बघूनच ते डोळ्यात पाणी आणणारे आहेत. आणि आता जे लोक आत्ता नवीन गेलेत ना, त्यांच्यासाठी एवढं काय म्हणजे रेवा आणि हे आपलं रेवा आणि संकेतसाठी इतकं काही असं नाही आहे, पण 2 आठवडेच त्यांना झालेत. पण हे जे ह्यांनी 10 आठवडे कंप्लीट केलेले आहेत. 10 आठवडे म्हणजे आता फक्त त्यांचा 1च महिना राहिला, म्हणजे त्यांनी 2 महिने कंप्लीट केलेले आहेत. फक्त 1 आठवडा फक्त त्यांच्यासाठी 1 महिना फक्त त्यांच्यासाठी राहिलेला आहे. आता खरं तर थोडी मिस्टेक होते बरं का. तो लहाना माझा बाहेर आहे मुलगा, आणि मोठा मुलगा त्याला सांभाळतोय, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, म्हणून थोडंसं लक्ष तिकडं आणि इकडं असं होतं आहे. तर मला आय होप मी समजू शकते, तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल मला म्हणून. तर हे 7 जण नॉमिनेटेड आहेत. आणि हा भावूक क्षण म्हणजे ना, असं आपल्याला सुद्धा बघताना ना, ते इतका त्रासदायक किंवा इतकं ते असं मनाला भावण्यासारखं किंवा त्या फिलिंग म्हणजे त्यांच्यासोबत आपणही रडत असतो, त्या इतक्या खऱ्याच फिलिंग. आणि इतकं ते की 3 महिने ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहणं म्हणजे जगापासूनच सगळं अद्रूप झाल्यासारखंच, म्हणजे काहीच जगात नाही आहे असं, म्हणजे ह्या जगातच नसल्यासारखं. ती एक वेगळीच दुनिया आहे. बिग बॉसचं घर म्हणजे खरं तर एक वेगळीच दुनिया आहे. तिथे टास्कही आहेत, तिथे नियम आहेत, तिथं बऱ्याच गोष्टी आहेत. तिथं एक म्हणजे एकमेकांचं असं आहे की टोळी गँग, काटा गँग, म्हणजे त्यांच्यामध्ये फूट पण पडलेले लोकांमध्ये. काही लोक कामापुरती जवळ येतात, काही लोक प्रेमळ झालेत, म्हणजे प्रेमाने जोडली गेलेत. काही लोकांचं रिलेशन तयार झाले तिथं, म्हणजे भाऊ बहीणचं एक मित्रमैत्रीण म्हणून चांगलं रिलेशन झालेलं आहे. नंतर आता राखी सावंत, म्हणजे मला खरं तर इंटरेस्ट आहे की राखी सावंतचं कोण भेटायला येईल, कारण फक्त राखी सावंतची आईच तेवढी होती असं ऐकायला आलेलं. तिने खूप स्ट्रगल केला आहे, तिने खूप गोष्टी केल्यात, हे मान्य आहे. पण कोण भेटायला येईल काय माहिती. तिचा भाऊ पण आहे वाटतं, भाऊ येईल बहुतेक असं वाटते. आणि राखी सावंतनी खरं तर तिच्या आयुष्यात खरंच खूप स्ट्रगल केलेलं आहे, खरंच खूप गोष्टींना फेस केलेलं आहे तिने. तर अशी ती स्वतःसुद्धा बोलते की दुसरी राखी सावंत कधीही पैदा होऊ नये, किंवा दुसरी राखी सावंत नको आहे असं, कारण तिच्या आयुष्यात खूप स्ट्रगल, आणि तिच्या आयुष्यात खूप दुःख, आणि तिच्या आयुष्यात खूप सगळ्या गोष्टींना तिला सामोरं जायला लागले. पण ती एक राखी सावंत हे कसं एंटरटेनमेंट पॅकेज असल्यासारखं आहे. ती विचार पण नाही करत लोकांचा, कोणाचा काहीच नाही करत, ते फक्त एंटरटेनमेंट असं म्हणल्यासारखं आहे बरं का राखी सावंत.
श्रावणचं. बाकीचे सगळ्यांचे ऑलमोस्ट प्रत्येकाचं काही नाही काही बॅकअप आहे, म्हणजे बॅकअप स्टोरी आहे. प्रत्येकाचं काही नाही काही एक सॅड स्टोरी आहे, म्हणजे दुःखद स्टोरी आहे. म्हणजे जोही माणूस असा छोट्या गोष्टीमधून जो मोठा झालेला माणूस आहे ना, त्याला सगळ्या गोष्टीची किंमत असते आणि त्यांची काही नाही काही एक दुःखद स्टोरी असते. कोणाला भाऊ नसतो, कोणाला बहीण नसते, कोणाला आई नसते, कोणाला वडील नसतात, कोणी कोणत्या परिस्थितीत ते सोडून गेलेले असतात. हे सुद्धा त्यांना जाणीव असते बरं का सगळ्या लोकांना. आणि त्या सगळ्या लोकांबरोबर जे स्ट्रगल करून आणि जे खूप मेहनत करून आणि खूप त्यांनी स्ट्रगल करून ते पुढं गेलेले आहेत ना, तर त्या लोकांना तो प्रत्येकाच्याच आयुष्यात ह्या गोष्टी त्यांना फेस करायला लागल्या आहेत. किंवा एक तर सगळे असून पण त्यांच्या सुरुवातीत त्यांच्यासोबत कोणीच नसतं, हे तर मात्र फिक्स ठरलेली गोष्ट आहे. तर आता आजचा बिग बॉसचा एपिसोड तर असा आहे. मग आता बघू. आणि एक गोष्ट गंमत की दीपाली ताईला समजतंय का, हे पण बघूया की दीपाली ताईचं कोण येते, दीपाली सय्यदचं कोण येते, आणि हे समजतंय का तिला की बाबांनो तिची सासू एक्सपायर झालेली आहे. हे खरं तर शॉकिंग आहे खूप बरं का. आता इतका दिवस झाले, महिना ते 1.5 महिना झाला दीपाली सय्यदची सासू एक्सपायर झालेले, म्हणजे वारलेले, तरी पण दीपाली सय्यदला सांगितलेलं नाही आहे की असं असं झालं आहे म्हणून. का तर ती वीक होईल, ती लवकर बाहेर पडेल. आणि तिचं आणि तिच्या सासूबाईंचं बॉन्ड म्हणजे एकदमच छान होतं, मस्त होतं, म्हणून तिला कळू नाही दिलं. म्हणजे ह्या लोकांच्या बघा ना की ते करिअर चूज करतात. म्हणजे कितीही मोठा प्रॉब्लेम आलेला असला ना तरी ते करिअर चूज करतात. म्हणजे जे चाललेलं आहे ते, आता जाणारा माणूस तर तो गेलेलाच आहे, त्यांच्या मते कसं जाणारा माणूस गेलेला आहे. आणि मग त्या गोष्टीवरून सांगून हिचं का म्हणजे काय म्हणतात, हिला का आपण दुःख नाही म्हणता येणार, पण हिला का हिचा गेम का वीक करायचा, किंवा हिचं पुढचं भविष्य जे पुढं होणार आहे ते आत्ता का अडवून धरायचं आपण, हे म्हणून ते लोक बघा ना किती विचार करतात. आणि खरं तर हाच स्ट्रगल आणि हेच कष्ट म्हणायला लागेल, किंवा हेच सगळं म्हणायला लागेल, तेव्हा कुठे यश मिळतं माणसाला. म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा सहजासहजी मिळत नसतात. प्रत्येक गोष्टीमध्ये एक गोष्ट दडलेली असते आणि त्या गोष्टी पार करतच माणसाला पुढं जावं लागतं बरं का. तर खरंच हॅट्स ऑफ टू यू आहे दीपाली सय्यदच्या घरच्यांना, कारण इतकं काही झालं आणि 1.5 महिना झाला. पण तिला ते समजल्यानंतर खूप दुःख होणार आहे. आणि म्हणजे त्यांचा जो इंटरव्ह्यू होता तो मी तिच्या नवऱ्याचा आणि मुलाचा बघितल्यानंतर त्या सासू सुना एकदम क्लोज आणि इतक्या छान, म्हणजे मैत्रिणी असल्यासारख्या, किंवा मुलगा लागत नव्हता पण सून त्यांच्याबरोबर पाहिजे असायची, असं सगळं आहे. तर आता समजल्यानंतर दीपाली ताईला म्हणजे खरंच खूप वाईट वाटणार आहे बरं का. पण आता असं होते, त्यांना तो निर्णय योग्य वाटलाही म्हणून. बरं चला ठीक आहे, तुम्हाला आजचा एपिसोड नक्की बघा. आणि तुम्हाला माहिती आहे आजचा एपिसोड बघितल्यानंतरच तुम्हाला माझा व्हिडिओ येणार आहे. तर एपिसोड कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि चलो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.